काम कर, थोडा वेळ भेटायला दे. काय तुला आता भेटायला येऊ? अगं हो, असं होतं ना ताई आपलं. हा ये भेटायला ये. हा आणि हो, रिकाम्या आता येऊ नको. हा मी कसं तुझ्यासाठी स्पेशल काहीतरी बनवून आणलं होतं खायला, तसं तूही आण बनव. हा छान काहीतरी मस्त मजा येईल. काय आणशील बरं? एक काम कर, ढोकळा नको, आज सकाळीच खाल्लाय. पावभाजी आण. नाही नको नको, ते काय तुला जमायचं नाही. पहिली डेट आहे, काहीतरी गोडधोड व्हायला हवं. पुरणपोळी आण सई, तू छान बनवतेस ना. मस्त पुरणपोळ्या घेऊन एक गरम गरम तूप घालून. हा पुरणपोळ्या? विक्रम ऐक ना प्लीज, पुरणपोळ्या नको. आधी देवांशला बरं नाही अरे. सई तुला मी कितीदा सांगितलंय की त्या देवांचं नाव माझ्या समोर नको घेत जाऊस म्हणून, मग तू का घेते? ठीक आहे, सॉरी, नाही घेणार मी नाव. ठीक आहे, सोके बच्चा, सॉरी नको म्हणून मला नाही आवडत. बरं हे लवकरात लवकर पोच. ठीक आहे, मी वाट बघतोय तुझी. ये तू. आणि हो, तिलाही घेऊन ये. हा अगं म्हणजे पुरणपोळीला ग. घेऊन या, वाट पाहतोय. विक्रम, मी सगळं तुझ्यासाठी नाही तर देवांसाठी करते. जोपर्यंत मी तुझ्याकडून सगळं खरं काढून घेत नाही ना, तोपर्यंत मला तू म्हणेल तसंच वागावं लागणार आहे. तुझा हा खेळ लवकरात लवकर संपवणार आहे मी. प्लीज ठेवते. सई, हे गूळ आणि डाळ तू मुगाचं सूप बनवणार होतेस ना देवांसाठी. म्हणजे तूच म्हणालीस ना ते छान हेल्दी असतं इडलीपेक्षा. नाही म्हणजे तुला आणि आत्याला बोलताना ऐकलं, मला कुठे काय माहिती आहे यातलं. आणि असंही तू कर ना, तू जे करशील ते परफेक्टच असेल, राईट असेल देवांसाठी. आय नो. आता काय बाबा, तुझं घर, तुझं आहे इतकं मोठं किचन, तू तुला जे हवं ते कर. फक्त सगळं झालं ना की माझी तेवढी प्लेट धुवून ठेव. अंजली, हातासरशी प्लेट पण विसरून टाक ग. ठीक आहे काकू, घासते ना, इतकं काय त्यात. डाळ काढलीये, गूळ किसतेय, नक्की काय करते ही सई? ही पुरणपोळीची तयारी करते का? देवांशला इतकं बरं नाहीये आणि ही पुरणपोळी का करेल? इस पुरणपोळी में कुछ तो काला है आणि ते काय आहे हे शोधून काढावंच लागेल. ताई, लक्ष कुठे तुझं? आत्ता दूध उताला गेला असतं. काय झालं? एवढी का काळजी तेस? अंजलीचं काहीच कळत नाही रे. आता काय केलं अंजलीने? म्हणजे ना, सारखं काहीतरी कारण काढून सईच्या घरी जात असते. म्हणजे सईच्या घरी जायला माझी काही हरकत नाहीये, पण हरकत आहे. काय काम काय असतं तिथं तिच्याकडे सारखं? तेच कळत नाहीये. म्हणजे ना मधू, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण अंजलीमुळे सई आणि देवांच्या आयुष्यात काही ती विष कालवायचा प्रयत्न करते आणि यापुढे ती असं काही करणार नाही याची कुठलीही शाश्वती पण नाहीये. काय चाललेलं असतं या पोरीच्या डोक्यात काही कळत नाही. अगं तिच्यामुळे सई आणि देवांशला एवढा त्रास झालाय, पण आता पुन्हा तसं काही व्हायला नको आहे. मला फक्त सई आणि देवांशी नाही रे, मला अंजलीची पण काळजी वाटते रे. तिचं आयुष्य मार्गी लागावं असं वाटतं. ताई, आपल्याला वाटून काय उपयोग आहे? हे बघ, मुलगी मोठी झाली ना की तिच्या आईनं तिच्या डोक्यामध्ये 4 चांगल्या गोष्टी भरवायला पाहिजेत. आणि आता इथे सगळं उलटच आहे. आई नको नको त्या गोष्टी तिच्या डोक्यात भरवत असते. पण ताई, तू काळजी करू नकोस. मी बघतो काय करायचं ते. आणि अंजलीमुळे सईला कुठलाही त्रास होणार नाही हा शब्द देतो मी तुला. नको काळजी करूस. चालत नाही सगळं. हो झाल्यात. काकू, मी काही हेल्प करू तुम्हाला? मला काही सांगा, मी सगळं करेन.
नाही नको, आम्ही करतो इथे सगळं. अहो मला सांगा ना, मी आहे ना, मी करते. काय करू? आज तुला काही काम नाही वाटतं? नाही म्हणजे एरवी ते ऑडिशनला वगैरे जात असतेस ना, म्हणून विचारलं. हो म्हणजे ऍक्च्युली आज ना ऑडिशन नाही आणि मीच त्यांना सांगितलं की मला ना आज फ्री द्या, म्हणजे मला जरा आराम करता येईल. आराम केला पाहिजे, बरोबर आहे. आई अगं जरा पाणी देणं प्यायला. पाणी देते. काकू मी आहे ना, मी करते, मी देते पाणी. वेटा देवांश एक. देवा, आता तू पाणी पी आणि सरळ झोपायला जा. आई अगं हे काय, आज माझी तब्येत खराब आहे आणि आजच तुम्हाला पुरणपोळ्या करायच्या काय आहे? अरे देवा, या पुरणपोळ्या आपल्यासाठी नाहीच आहेत. सईची एक मैत्रीण प्रेग्नेंट आहे ना, तिला डोहाळे लागलेत पुरणपोळ्या खायचे, म्हणून सई डबा घेऊन जाते, नाही का ग? हो. वाव सई, सो स्वीट. किती काइंड आहेस ग तू. पण कुठली मैत्रीण तुझी? माझी कॉलेजची मैत्रीण आहे. अच्छा असेल. देवांश अगं सई उचल ना, तुझ्या त्या फ्रेंडचाच असेल. हो आई, तिचेच कॉल्स येत आहेत, मी निघते. हो हो. देवांश तुम्ही काळजी घ्या आणि वेळेवर गोळ्या घ्या. आई प्लीज त्यांना सूप बनवून द्या. तू नको काळजी करू, मी देवांशकडे नीट लक्ष देईन. आणि बाळा तू लवकर जा आणि सावकाशी आहे परत. हो मी येते देवांश. माझ्याकडून पण तिला विशेष सांगा सई. गेली काय ना काकू, म्हणजे आजकाल सई फारच फ्रेंड्स करायला लागली. हा आधी ना ती अजिबात असं करायची नाही, फक्त घरी थांबायची, पण आता एकदम चेंजच झाली आहे. आधी म्हणजे तुमच्याकडे राहायची तेव्हा? तेव्हा किती कामं असायची बिचारीला. आता कुठे तिला सवड मिळाली हे सगळं करायला. आणि चांगलंच आहे ना, माणसाने सोशलाइज व्हायलाच हवं, नाही का आई? अगदी बरोबर. एनिवे मी जातो, आराम करतो. जा बाळा, आराम कर. काय. आणि अंजली, थँक्यू फॉर इडली. काकू मी ना आता निघते. ते ना मी आत्याला सांगून आले ना की आज सगळी कामं मीच करणार, सो मी जाते. अगं काम करायला आली होतीस ना मदत. नेक्स्ट टाइम आल्यावर करते सगळी कामं. बाय बाय. अंजली, अंजली कुठे निघालीस तू? आणि मला सांगितलं पण नाहीस. थांबले होते ना मी इतका वेळ, असं काय करतो. आणि ऍक्च्युली काय झालं, मला ना माझ्या मॉमचा कॉल आला, त्यामुळे मला जरा अर्जंटली जावं लागतं. हा नाही नाही, मी सोडतो ना, चल. तू कशाला? ऍक्च्युली मला ना जायचंय घरी, पण मला ऑन द वे माझ्या एका मैत्रिणीला पण भेटायचंय, सो मी जाते. हा मी तुला सोडतो ना तिच्याकडे. अरे कशाला उगाच त्रास करून घेतोय सोमकार तू. आणि तू आणि मी आपण दोघं निवांत भेटूया ना, कळतंय ना तुला. आत्ता मी जाते, आता मला ना घाई आहे जरा. ओके चल चल येते मी. बाय बाय. काय ग सई, किती वेळ झाला इथे मला बसून, का वाटवायला लावतेस? सईचाच असेल माझ्या. अरे राम, हा म्हातारा मूड खराब करतो माझा. फोन कट करतोय.
अरे बाबा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. बीपीच्या गोळ्या ऐकून झोप शांत. विक्रम, ह्या विक्रमला मी एक काम सांगितलं होतं, पण ते सुद्धा धड करत नाहीये तो. आणि कसले नको ते उद्योग करत बसलाय. आणि आता ह्याची हिंमत एवढी वाढली आहे की हा माझे फोन कट करतोय, माझे फोन टाळतोय तो. विक्रम बाबा, तुझे नको ते असे उद्योग चालू राहिले ना तर कधीतरी मी अडकायचो त्यात. दिस इज नॉट फेअर विक्रम, दिस इज नॉट फेअर. शिट. किती घाबरतोस का तू सई? ये बस इथे बस बस बस. अरे काय ग, किती वाट पाहायला लावलीस मला? पण तू सांगितल्यावर मी आले की नाही. हो मग मी बोलवल्यावर तू येणारच ना. तुला यावंच लागेल. काय तसं नाही, म्हणजे तुला आठवतंय का, तू काहीतरी सांगणार होतास ना मला. मी काय सांगणार होतो? अरे तू मला सांगणार होतास ना की तू हे स्वतःहून करतोयस की कुणी करायला सांगतंय. सही आहे का? आत्ता झालीस तू, जाऊ दे ना तो विषय. मी तुला काय म्हणालो, मी इथे तुझ्या हातच्या पुरणपोळ्या खायला आलो, हो की नाही? हो. आणलीस ना? आणली आहे ना. हे घे. आणलीस की तुझे पुरणपोळी, तुझ्या हातची पुरणपोळी. अरे वा, छान वास येतोय ना सई. दिसायला अगदी गोड आहे त्या पुरणपोळ्या, तुझ्यासारख्या. आधी मी तुला भरवतो. हा, तुझ्यासाठी आणलाय ना. सई खा ना, खा. सई. हा, एक अजून एक घे. खा खा खा. विक्रम, ते तू जो आमच्यावर हल्ला केला होता सई खा ग. आणि तुला म्हणालोय ना, हे सगळे विषय बंद कर आता. पुरणपोळी एन्जॉय करू. सई, आता तू मला भरव. काढ लागले आता आता. दादा, बोल ना. काय अगं काय करतेस? अजिबात नाही. आज नो वर्क डे आहे ना. आणि काय आहे तुझं सकाळपासून काम सुरू आहे? आज तू आराम करायचास, तुला बरं नाही. अगं बरं नाही तर ऑफिसला नाही गेलो ना, घरी बसून तर काम करू शकतो. कमॉन, अजिबात इकडे. नाही, नाही देणार. काय चाललंय तुझं? लहान मुलींसारखी नको वागू. तिकडे लॅपटॉप दे, लवकर दे. दादा, मी लहान मुलांसारखं नाही, तू लहान मुलांसारखं वागतोयस. अजिबात चेंज झाला नाहीयेस तू. लहानपणी पण तू हेच करायचास. तुला बरं नसेल आणि तुला शाळेला जायला नाही मिळालं ना की मम्माचा पूर्ण दिवस डोकं खायचास तू. मला बोर होतंय, मला बोर होतंय. आता पण बोरच होतंय मला. मला कळतंय तुला का बोर होतंय ते. करेक्ट आहे, आज तू घरी आहेस आणि वहिनी घरी नाहीये ना. मग काय मिस करतोयस ना वहिनीला? मग काय, कधी नव्हे ते आज घरी आहे मी, आणि आजच तर कुठेतरी बाहेर गेले. काय म्हणते यार. दादा, एक काम कर ना, तू तिला कॉल कर. ऍक्च्युली गुड आयडिया. फोन करतो त्यांना आणि पटकन घरी या म्हणतो. विक्रम, तेव्हा प्लीज विक्रमला कळायला नको की आमचं सगळं बोलणं मी रेकॉर्ड करते, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सई, मी तुला काय म्हणालोय की तू माझ्यासोबत असताना तुझा वेळ हा फक्त माझा असणार आहे. म्हणालो तो की नाही? हो पण ते
ते देवांचा फोन आला होता म्हणून. विक्रम! सई किती घाबरतेस का तू? आणि सई तू वेडी आहेस का? तुझा फोन मी असा फेकून देणार आहे? अगं तुझा फोन असा फेकून दिला तर मग तुला कॉन्टॅक्ट कसा करणार मी? वेडी आहेस का ग तू? पण एक आता हा फोन तुझा, आपण इथून निघू तेव्हा मी देणार. ओके बस, मला काय माहित नाही. फोनच उचलत नाहीये. बिझी असेल, एक काम कर, मेसेज कर. हा मेसेज करतो. सई प्लीज लवकर घरी या, मी तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. तू मला पूर्ण करतेस, तुझ्याशिवाय ना माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही माहिती तुला. तर लवकरच तू कायमची माझी होणार आहेस, कायमची. सईन जरा मला सिरियसली कळत नाहीये. ऍटलिस्ट फोन तर उचला सई. काय इतका वेळ होतो, ऍटलिस्ट फोन उचलून कळवा ना. द फोन सई. देवा, अरे तू अजून इथेच उभा आहेस? हा काय सईनची वाट बघतोय. अरे पण असं किती वेळ थांबणार आहेस तू? आणि आता कुठे आजारपणातनं उठलायस? असं सारखा उभा राहशील ना तर परत अशक्तपणा येईल तुला. तू वरती जाऊन आराम कर बघू नाही, जा. आराम वगैरे नाही करायचंय मला. का नाही आल्या त्या अजूनपर्यंत? आणि इतक्यात ना सतत कुठेतरी जातच असतात या. हे बघ, कुठे जात आहे त्याचा प्रॉब्लेम नाहीये मला, अजिबात नाही. पण कळवायचं ना, उशीर होतोय तर कळवायचं. ऍटलिस्ट फोन उचलायचा, पण ते पण करत नाही. आता संध्याकाळ होईल थोड्या वेळात, पण यांचा अजून काही पत्ता नाही. नाही, बरोबर आहे तुझं. ती आली ना की मी बोलते ना तिच्याशी. नाही, कसं आहे म्हणजे उशीर होत असेल तर कळवायचं ना, म्हणजे समोरच्याला टेन्शन नाही राहत. एक्झॅक्टली, कळवायचं. आणि तू बोलू नको हा, फक्त ओरड त्यांच्यावर, रागव त्यांना, जसं आम्हाला रागवतेस ना तसं. हो बाबा, रागवते मी, पण तू नको काळजी करूस. अरे मैत्रिणी खूप दिवसांनी भेटल्या ना की मग दिवस पुरत नाही अरे गप्पा मारायला. वेळ कसा जातो तेच कळत नाही. येईल ती, तू नको काळजी करू. सई विक्रम बरोबर असेल, मग ती देवाचा फोन कसा उचलणार? देवांच्या प्रश्नांची उत्तरं देणं कठीण होत चाललंय माझ्यासाठी. देवा असंच दारात उभा राहिला आणि तो विक्रम पुन्हा घराजवळ आला तर? अगं बाई, दार लावून घेते हा. हल्ली संध्याकाळचे इतके डास येतात ना. देवा, मी देवापुढे दिवा लावते हा. देवी आई, देवांशपेक्षा जास्त काळजी मला वाटते सईची. कारण ती कशासाठी आणि कुणाला भेटायला गेली हे मला माहिती आहे. तिला सुखरूप घरी परत आण देवी आई. त्या विक्रमच्या कचाट्यातून तिची लवकरात लवकर सुटका कर. माझ्या मुलाच्या, या घराच्या भल्यासाठी ती किती जोखीम पत्करते. तिचं रक्षण कर देवी आई. विक्रम, आता मी जाते, तू जा. हा, बाय. एक कटवतस की काय मला? माझं घर आलंय, मला जावं लागेल आता. हा, बाय बाय. सई, तू मला टाळण्याचा प्रयत्न करतेस का? नाही, अजिबात नाही, टाळत नाहीये. नाही सई, कसं आहे ना की मला माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुझ्या बरोबर घालवायचा आहे. आणि तू मला बाय काय बोलतेस ग? दुसरा पर्याय नाहीये माझ्याकडे विक्रम. आपल्याबद्दल अजून कोणाला माहित नाहीये.
आणि आपल्याला जर असं पाहिलं ना तर खूप मोठे प्रॉब्लेम होतील, त्यामुळे प्लीज जा ना. सई अगं तेच तर दुःख आहे माझ्या आयुष्यातलं. कधी एकदा तू तुझ्या घरी जाऊन सगळं सांगशील, कधी एकदा त्या देवांच्या कचाट्यातनं सुटशील आणि कधी एकदा तू माझी होशील. सई सई बिलकुल पेशन्स नाही आहेत माझ्या, बिलकुल नाही. सई एक काम करू, आत्ताच्या आत्ता आपण आज जाऊन सगळं काही सांगून टाकू देवांशीला. काही काही घाबरू नको तू, मी आहे ना. तू सगळं काही ठामपणे देवांसमोर मांड, त्याला बोलायला जागा जुळणार नाही. ऐक माझं, काय आहे ना आजच निकाल लावून टाकू. सई हे असं ना, हे लपून छपून भेटणं बंद. तू माझी आहेस सई, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? हो की नाही? हो की नाही? बस चल मग ये तू, ये. अगं तू ये माझ, मी आहे ना सई, तू चिंता नको करू, मी आहे ना. तू काही चिंता नको करू, मी सांगतो तसं कर. सई ये तू, ये. विक्रम प्लीज माझं ऐक ना. देवा, असा किती वेळ इथे बसणार आहेस तू? मग काय करू? दुपारपासून बाहेर गेल्यात, रात्र होते आता, काहीच पत्ता नाहीये यांचा. फोन उचलत नाहीये, कुठे गेल्या काहीच माहिती नाही. ऐक ना, मी बाहेर जातो, बघतो, कुठेतरी शोधतो यांना. तेव्हा अरे तू कुठे जातोयस आता? नाही म्हणजे ती कुठे गेलीये, तिच्या मैत्रिणीचा पत्ता काहीच माहिती नाही आपल्याला. करेक्ट आहे, पण तू शोधणार कुठे? पण मग असं घरी बसून काय करणार ना आपण? कुठेतरी शोधायला लागेल, काहीतरी करायला लागेल. मी बघतो ना, गाडी काढतो, काहीतरी सुचेल ग, बघतो आजूबाजूला, मी बघतो. थांब देवा, एक मिनिट. तुझा फोन कदाचित उचलत नसेल तर मी लावून बघते ना. माझाच उचलत नाहीये, तुझा का उचल? अरे कदाचित मी लावून बघते ना. ट्राय कर. सी, आय हॅव टोल्ड यू, नाही उचलणार त्या. ऐक, मी बघतो जरा. वेट, बघतो. देवा, अरे तिने ना मला तिच्या मैत्रिणीचा नंबर दिला होता. सिरियसली? हो. अगं मग सकाळपासून का सांगितलं नाहीस तू? माझ्या लक्षात नाही आलं. बघ, पटकन घे. दिला होता तिने कुठच्या नावाने? चुकी पटकन सांग. नंबर मला सांग, मी फोन करतो. काय तू पण ना, काय नाव सांगितलं होतं ना? नाव माझ्या लक्षात नाही रे. सई फ्रेंड असं वगैरे काहीतरी लिहिलं असशील बघ. बघते. सई नाही येत रे. काय नाव होतं माझ्या लक्षात येत तू नाही. पण ना. अरे नाव नाही लक्षात येत रे. विक्रम काय झालं? आई माझं तू पहिल्यांदा हळू बोल. आपण आता नको ना सांगायला, नंतर सांगूयात. सई तू मला का थांबवतेस? मी सांगते प्लीज, तू आधी शांत हो. मला बोलू दे ना प्लीज, थोडा वेळ दे मला, मी सांगते. आपण आता सगळ्यांना सांगायला गेलो, देवांशना जर कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यांना कळल्यावर ते रागाच्या भरात तुला मारतील, हकलून देतील. मला नाही आवडणार ना तुला असा त्रास झालेला, आणि पोलिसात दिलं तर मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे मला माझ्या पद्धतीने त्यांना सांगू दे ना. हे बघ, तू असा आताताईपणा जर केलास ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि तू करतोस, प्रत्येक वेळेस घाई करतोस आणि मग प्रॉब्लेममध्ये अडकतोस. मला तसं नाही करू द्यायचं आहे. हे बघ, मला काळजी वाटते ना रे तुझी पण, म्हणून. आणि तू असं घाईत निर्णय घेतला तर प्रॉब्लेम होऊ शकतात ना, म्हणून मी तुला सांगते, जरा शांत राहा प्लीज.